आणि आज 3 दिवसापासून म्हणजे पूर्ण पाणी बिनी सगळं बंद केलेले मेडिकल, परंतु या ठिकाणी जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि ह्या संबंधित बांधकामाचे जे संबंधित अधिकारी आहेत यांनी अद्यापर्यंत कुठलीही दखल घेतली नाही। आज सकाळी या ठिकाणी महाराष्ट्र परिवहन महामंडळाचे इथले जे तुळजापूरचे जे होते ते आले होते, परंतु संबंधित त्यांनी मागितलेल्या माहितीच्या अधिकारांचा अर्ज घेऊन आले होते, परंतु मी संबंधित दिलेल्या अर्जानुसार त्यांनी मला माझी जी मागणी आहे, हे जे बांधकाम झालेलं आहे ते पूर्ण बोगस स्वरूपाचं बांधकाम आहे आणि ते बांधकाम पाडण्यात यावं म्हणून माझी पूर्ण मागणी आहे। त्याचं तर मला त्यांनी कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलेलं नाही आणि का दिले काय माहिती नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर पोलीस प्रशासन गेल्या 7 दिवसापासून मला कुठल्याही प्रकारची सुरक्षा देत नाहीये। काल रात्री या ठिकाणी दारू पिऊन काही जणांना धिंगाणा केला, माझ्या काही वस्तू उचलून नेण्याचा प्रयत्न केला, 112ला कॉल केला, परंतु या ठिकाणी सदरील पोलिसांची उद्धट भाषा बोलण्याची होती की सदरील प्रकार करत असताना तुम्ही झोपला होतात की काय। आता मी या ठिकाणी आंदोलन करीत असताना झोपणार नाही तर काय करणार आहे? माझ्या पाठीमागे थोडे डोळे येतात, कोण काय करायले काही नाही। अशा प्रकारे पोलीस प्रशासन आणि प्रशासकीय अधिकारी सुद्धा मला न्याय देण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि हे न्याय देण्याचा का प्रयत्न करत नाहीत मला माहिती नाही। कारण ह्याच्या मागे या ठिकाणी जे माझा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की बस स्टँडच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या भागाला जे भूखंड सोडलेला आहे, हा भूखंड कोणत्या भूखंड माफियासाठी सोडलेला आहे? मग तो या ठिकाणी नगरसेवक आहे का आमदार आहे, खासदार आहे किंवा प्रशासकीय अधिकाऱ्याचा कोण अधिकारी आहे मला माहिती नाही, परंतु जो भूखंड कशासाठी सोडलाय त्याची मला माहिती द्या आणि का सोडलाय। कारण एसटी महामंडळाच्या मालकीची जागा असताना सोलापूरहून येणाऱ्या गाड्या पलीकडल्या साईडला डायरेक्टली इनडायरेक्टली आतमध्ये घेण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी जे समोरचं जे बांधले ते पूर्ण म्हणजे सगळ्यात सांगायचा मुद्दा म्हणजे संपूर्ण झालेलं बांधकाम हे पूर्ण बोगस आहे। मीच नाही तर सगळ्या जनतेतून ह्या बांधकामाच्या विरोधात बोलणं चालू आहे की सदरील बांधकाम बांधलेले हे तमाशा थिएटरचं फड उभा टाकलाय का सर्कसचा तंबू बांधलाय? कारण पावसामध्ये सुद्धा या ठिकाणी पाणी येणार। या तुळजापूरच्या पावन नगरीत भक्तजनांना, परराज्यातून आलेल्या लोकांना बसायला उठायला कुठल्याही प्रकारची सोय नाही। बघा तुम्ही सगळं बोगस काम केले। पार जे आता तुम्हाला सांगतो ह्या ठिकाणचा जो त्यांनी डांबरीकरण केलेलं आहे ते डांबरीकरण उकरा, तुम्ही या उद्या अधिकारी घेऊन या, पूर्ण बोगस आहे। त्यात उकरल्यानंतर तुम्हाला पूर्ण त्या ठिकाणी खडक आणि माती दिसल। ह्या खडकाची रॉयल्टी सुद्धा भरलेली नाही संबंधित अधिकाऱ्याने आणि संबंधित अधिकाऱ्याने या ठिकाणी कुठलाही फलक लावलेला नाही। ते जे किती दिवसाचं काम आहे, किती कोटीचं काम आहे काय, आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर मुळात म्हणजे हे बांधकामाला खूप उशीर झालेला आहे। त्यामुळं प्रशासनानं जो बी बांधकामाचा कंत्राटदार आहे, जो बी या ठिकाणचं काम करतोय त्याच्यावर रॉयल्टी भरण्याचं काम करावं, कारण त्याने संबंधित टाइमेमध्ये काम केलेलं नाही। वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।